बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससेनमारम् दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तेजसा भवतु ते जयमंगलानि। तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। भावांनो, मी आज तुमच्यासाठी वेडिंग टेक्स्ट PLP फाईल घेऊन आलो आहे। 6 टेक्स्ट PLP फाईल आहेत। याच्या आधी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्यामुळे हा व्हिडिओ घेऊन आलो आहे आपण। तर भावाने यामध्ये तुम्हाला जे फाईल दिली आहे त्या जीप फाईलला पासवर्ड आहे, तो पासवर्ड हा व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये दिला आहे। तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा। जर आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला जे फाईल दिली आहे ती ओपन करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे। एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर या 3 डॉटवर जायचं आहे, नंतर ओपन PLP फाईल यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं बघू शकता, ही 1 नंबरला बघू शकता तुम्ही, हे बघू शकता एक गौतम बुद्धांची PNG एक घेतल्या, त्याचा आपण कलर चेंज केलेला दिसतो। इथं बघू शकता, त्याचा इथं बघू शकता, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कलर वगैरे चेंज करू शकता। इथं बघू शकता, तर आपण हा ब्ल्यू कलर ठेवलेला आहे। त्यानंतर इथं नमो बुद्धाय हे यासाठी आपण MS फॉन्ट वापरलेला आहे, म्हणजे इन्फिनिटी वगैरे फॉन्ट वापरलेत आपण त्यासाठी। त्यानंतर ही PNG भरपूर जणांना सेव्ह कशी करायची माहिती नसते, त्यासाठी काय करायचं, इथं शेवटच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे। इथं बघू शकता, इथं ट्रान्सपरंट म्हणायचं आहे आणि त्यानंतर ट्रान्सपरंट क्लिक केल्यानंतर इथं शेवटला जे आपलं इमेज आहे ते हाईड करून घ्यायचे, हे बघू शकता। त्यानंतर इथं जायचं आहे, 2 नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे, सेव्ह ॲज यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं कस्टमाइज तिथं अल्ट्रा करायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी असे क्लिक करायचं, त्यामुळे तुमची ही PNG ऑटोमॅटिकली सेव्ह होईल। त्यानंतर 2 नंबरची लेयर बघू शकता आपण, बघा ही इथं बघू शकता, इथं आपण बाबासाहेबांचा फोटो आहे, त्याच्याखाली जय भीम लिहिलेले, ह्यासाठी पण फॉन्ट वगैरे सेम वापरलेत आपण। त्यानंतर आपण हे बघू शकता, हे मुलीच्या नावासाठी आपण इन्फिनिटी फॉन्ट वापरलेला आहे, बघू शकता। भाग्यश्री या नावासाठी आपण इन्फिनिटी फॉन्ट वापरलेला आहे। त्यानंतर त्यांच्या वडिलांचे नाव हे आपण मराठीत टायपिंग केलेलं आहे, बघू शकता, सर्व मराठीमध्ये टायपिंग केलं आहे। फक्त जे मुलीचं नाव आहे ते आपण इन्फिनिटी फॉन्टमध्ये यूज केलेलं आहे। त्यासाठी तुम्हाला युनिकोडची गरज लागेल, त्यासाठी इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे Google Play Storeवरनं ॲप घ्यायचं आहे। त्यानंतर तिथं जाऊन युनिकोड तयार करायचं आहे, बघू शकता। त्यानंतर मुलाची PNG घ्यायची आपण, हे बघू शकता। इथं पण फॉन्ट वगैरे सेम वापरलेत, काही चेंजेस वगैरे करायचे नाहीत, हे बघू शकता। इथे पण इन्फिनिटी 5 नंबरचा फॉन्ट वापरला आहे आपण। मुलाच्या वडिलांचं नाव बघू शकता, सिम्पली मराठीत टायपिंग करायचं, हे युनिकोडची वगैरे काय गरज लागणार नाही। त्यानंतर पुढची PLP ॲड करायची आपण, हे बघू शकता। हळदी समारंभ यासाठी पण हे मराठीत, सर्व मराठीत तुम्हाला टायपिंग करून दिलेलं आहे, त्यामुळे युनिकोडची काय गरज वगैरे नाही। इथं बघू शकता, वार, दिनांक, टायमिंग वगैरे सगळं सिम्पली मराठीमध्येच टायपिंग करून दिलेलं आहे। त्यानंतर बघू शकता, हे बघू शकता विवाह स्थळ, यामध्ये पण सिम्पली बघू शकता मराठीच फॉन्ट वापरलेला आहे, युनिकोडची वगैरे काय गरज लागणार नाही, हे बघू शकता।
त्यानंतर इथं ट्रान्सपरंटमध्ये जायचं आहे. त्यानंतर लेअरमध्ये जाऊन ही शेवटची लेअर हाईड करायची आणि इथं जाऊन PNG सेव्ह करायची आहे तुम्हाला सांगितले तशी. त्यानंतर इथं बघू शकता चं टायमिंग आहे बघू शकता, मंगल परिणय 16. यासाठी हे तुम्हाला डायरेक्ट PNG दिलेलं आहे. हे पण मराठीतच टायपिंग करायचं आहे. वार, दिनांक, टायमिंग हे सगळं मराठीतच टायपिंग करायचं आहे वगैरे. त्यानंतर ही शेवटची PNG बघू शकता, निमंत्रक हे बघू शकता, समस्त बनसोडे परिवार. ते हे पण मराठीतच टायपिंग केलेलं आहे भावानं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. हे बघू शकता. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामची तुम्हाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.